अचानक वडिलांच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे मम्मी पप्पा दोघे 7 दिवसासाठी गावाला गेले. मी एकटीच राहिले म्हणून शेजारच्या काकांनी माझ्याकडे लक्ष द्यायचे सांगितले. पण त्या काकाने तर त्या रात्री असं काही झाले. नमस्कार मित्रांनो, मी नेहा आणि माझं वय 20 वर्षे आहे. माझी 12वी पूर्ण होऊन आता मी बी फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. राहायला हॉस्टेल आहे. हॉस्टेलला आल्यापासून मी तशी व्हिडिओ पाहू लागली, तशा स्टोऱ्या वाचू लागली. अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहिले आणि कथा वाचल्या. त्यात एके दिवशी मी एक कथा वाचली आणि ती कथा वाचत असताना मला घरची आठवण झाली. ही कथा वाचली आणि मला मम्मी पापाचा अनुभव आठवला, जो की मी लहानपणापासून पाहत आली आहे. मी मम्मी पापांचा अनुभव पाहिला तसं सर्वांनी पाहिलाच आहे आपापल्या घरी. तो एक दिवस मी कधीही विसरू शकत नाही. तर लहान असल्यापासूनच मी मम्मी पप्पाचा अनुभव पाहत आले. जेव्हा आमचं घर लहान होतं तेव्हा एकाच खोलीत झोपायचो. तेव्हा फक्त आवाज यायचा, पण डोळे नीट निरखून पाहता येत नव्हतं. आता 2 वर्ष झाली. आम्ही नवीन घर बांधलं आणि वेगवेगळ्या रूममध्ये झोपू लागलो. घटना तेव्हाची आहे जेव्हा नवीन घर बांधलं होतं, प्लास्टर केलं होतं. खोलांचे दरवाजे होते पण खिडकी नव्हती. खिडकीला जुन्या साडीचे पडदे होते. मी घरात एकुलती एक होते, त्यामुळे फक्त 2च बेडरूम केल्या होत्या. जेव्हा नवीन घरात राहायला आलो तेव्हाही मी खिडकीतून त्यांना वेळेचा अनुभव करताना पाहिले होते. लाईट बंद असल्यामुळे फक्त सावलीच दिसायची आणि आवाज ऐकू यायचे. हे असं माझं पाहणं चालू होतं. पण एक दिवस म्हणजे झालं असं की वटपौर्णिमेची होती आणि मम्मी सकाळी नवीन साडी म्हणून हलकासा मेकअप करून सजून तयार झाली होती. माझ्या मनात आलं होतं की माझं लग्न झाल्यावर मी असेच एकदम छान दिसेल की सगळे पाहत राहिले पाहिजे. मम्मी हॉलमध्ये होती, मी TV पाहत होती आणि पापा बाहेरून आत आले आणि मम्मीला म्हणाले, आज खूपच सुंदर दिसते. तिची कल्पना. मम्मी म्हणाली, खरंच का? पापा म्हणाले, हो, दुपारी घरी यावं लागलंय वाटतं. मम्मी म्हणाली, काही पण काय हो. मी TV पाहत होती पण माझं लक्ष त्यांच्या बोलण्यावर होतं. मला कळलं की पापा रोमॅन्टिक झाले आहेत आणि हेही कळलं की आज तर दुपारी ते दोघे वेगळ्या वेळेचा अनुभव करणार. इथे तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी जेव्हा मम्मी पप्पाचा वेळेचा अनुभव करायचे तेव्हा त्यांना पाहून मी बोटा वेळेचा अनुभव घ्यायची. मलाही अनुभव करा वाटायचा. तर मम्मी वटपौर्णिमा करून आली आणि गोड स्वयंपाक तयार केला, म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक झाला. 2 वाजता पापा आले आणि आम्ही जेवण केलं. मम्मी साडी घालून कधी स्वयंपाक करत नाही, पण आज मम्मीने साडी काढली नव्हती, तशीच काम करत होती. नवीन जोडपं असल्यासारखं मम्मी पप्पा एकमेकांना खुणावत होते. डोळ्यांनी एकमेकांचे पाहून स्माईल देत होते. जेवण झालं आणि मी साफसफाई केली आणि मम्मीने भांडी घातली. सगळं झाल्यावर मी मम्मीला म्हणाले, मम्मी, मला लय झोप लागली आहे, मी झोपते. मला लवकर काय उठवू नको. तेवढ्यात पापा म्हणाले, हा बाळा, झोप ना, तुला कोण उठवणार. त्यांना हेच हवं होतं. मी रूममध्ये आल्यावर 10-15 मिनिटांनी त्यांच्या रूमचा दरवाजा लागल्याचा आवाज झाला. मी उठले, शॉर्ट घातली. आता काहीच नाही. 5 मिनिटांनी मी त्यांच्या रूमच्या दरवाजापाशी जाऊन थांबली. दरवाजाला कान लावला. ते दरवाजात होते आणि 100% पापी करत होते. 1-2 मिनटं पापा मम्मीला म्हणाले, आज फक्त मी मोकळा होणार. तेव्हा मम्मी म्हणाली, आणि माझी साडी. पापा म्हणाले, साडीमध्ये तू कमाल दिसतेस. आधी साडीवर काही वेळ, मग बाजूला करू. मम्मी पण हो म्हणत तयार झाली. पापा म्हणाले, चल बेडवर. ते बेडवर गेले. मी हळूच खिडकीत आले. पापा पूर्ण मोकळे झाले होते. ते त्यांच्या भावनेला हाताने स्पर्श करत होते. त्यांची भावना दाटून आली होती, पण मला वरूनच दिसत होती. मम्मी बेडवर बसून होती. पापा तिच्यापाशी गेले. मम्मीने त्यांची दाटून आलेली भावना आणि त्यांना जवळ घेतलं. मम्मी पापाला पाहून हसली आणि पापाची भावना हातात पकडून वेळेचा अनुभव घेऊ लागली. मम्मी पापाची भावना
असं काही अनुभवत होती की ते पाहून मला कळले की मम्मी एकदम माहीर आहे. मी खूप गरम व्हायला लागली होती. 2 मिनिट तो सीन चालू होता. नंतर पापांनी हळूच तिचे बाजूला केले आणि मोकळे केले. तिला बेडवर आणलं. पापा जेवढे काळे होते त्यापेक्षा मम्मी कितीतरी गोरी होती. पापा मम्मीचा स्पर्श करायला लागले. पापाच्या हाताचा स्पर्श होताच मम्मीच्या अंगावर शहारा आला. पापाने अत्यंत प्रेमाने तिला आपल्या कवेत घेतले. खोलीत फक्त मंद श्वासांचा आवाज आणि बाहेरून येणाऱ्या वाऱ्यांची मंद झुळूक जाणवत होती. मम्मीने पापाच्या गळ्यात हात टाकले आणि तिने स्वतःला पूर्णपणे त्यांच्या स्वाधीन केले. खिडकीतून हे सर्व पाहताना माझ्या शरीरात एक वेगळीच ऊब जाणवू लागली. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मम्मी पापाच्या प्रेमात इतकी हरवून गेली होती की तिला जगाचं भानच उरलं नव्हतं. पापाने हळुवारपणे तिच्या केसातून हात फिरवला आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतले. त्या क्षणी त्यांच्यातील नाते अधिक घट्ट आहे हे मला प्रकर्षाने जाणवले. काही वेळाने मम्मी हळू आवाजात म्हणाली, आज तुम्ही खूपच रोमॅन्टिक मूडमध्ये आहात. पापा हसले आणि म्हणाले, आज तुझा हा वटपौर्णिमेचा साज बघून मन आवरत नाहीये ग. हे ऐकून मम्मी लाजून पापाच्या छातीवर विसावली. बाहेर खिडकीपाशी उभी असलेली मी सुद्धा त्या क्षणी एका वेगळ्या विश्वात हरवून गेली होती. मला जाणीव झाली की हे केवळ शारीरिक आकर्षण नाही तर एकमेकाबद्दलचं नितांत प्रेम आणि विश्वास आहे. त्या दुपारी त्या खोलीत प्रेमाचा वर्षाव सुरू होत होता. पापांनी मम्मीला जवळ घेतल्यावर मम्मीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. पापा हळुवारपणे तिच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि मम्मी गालातल्या गालात हसली. पापाने तिची साडी खांद्यावरून हळू सरकवली आणि तिच्या गोऱ्या अंगावर त्यांच्या हाताचे स्पर्श होताच मम्मीने डोळे मिटून घेतले. पापाचे स्पर्शाने मम्मी अंगावर काटा आला होता आणि ती श्वास रोखून धरल्यासारखी वाटत होती. पापाने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि तिच्या हाताच्या तळव्यावर प्रेमाने चुंबन घेतले. खिडकीच्या पडद्यामागून हे सर्व पाहताना मला स्वतःच्या शरीरात एक वेगळीच चिरचिरी जाणवत होती. पापा आता पूर्णपणे मम्मीच्या जवळ गेले होते आणि त्यांनी तिला बेडवर हळूच झोपवले. मम्मीचा तो साडीचा अवतार आणि पायाची तिच्या प्रती असलेली ते वेळ बघून मलाही स्वतःबद्दल काहीतरी वेगळेच विचार येऊ लागले होते. पापांनी मम्मीच्या गळ्यात हात घातला आणि तिला मिठी मारली. त्या दोघांच्या श्वासांचा वेग वाढला होता. मम्मी अधूनमधून पापाच्या पाठीवर आपली नखे उमटवत होती, जणू ती त्या सुखाच्या क्षणाला पकडून ठेवू पाहत होती. पापाने तिच्या मानेवर आणि खांद्यावर प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली तेव्हा मम्मीच्या तोंडातून एक मंद हुंकार बाहेर पडला. तो आवाज ऐकून माझं काळीज जोरजोरात धडधडू लागलं. पापांची ती ताकद आणि मम्मीची ती नाजूक साथ हे पाहून मला जाणवलं की हे केवळ आकर्षण नाही तर त्या दोघांमधील एक अतूट बंधन आहे. मम्मीने पापांना आपल्याकडे ओढलंय आणि दोघेही एकमेकाच्या मिठीत पूर्णपणे हरवून गेले. त्यांच्या हालचालीमधून एक वेगळीच लय निर्माण झाली होती. पापा आता पूर्णपणे मोकळे झाले होते आणि मम्मीनेही स्वतःला त्यांच्या स्वाधीन केले होतं. खोलीत फक्त हालचालीचा थोडासा आवाज होता. तो अनुभव इतका प्रभावी होता की मला तिथे उभं राहणं कठीण होत होतं. माझ्या मनात अनेकदा भावनांची गर्दी झाली होती आणि शरीरात एक अमानवी उष्णता जाणवत होती. पापांनी मम्मीला पुन्हा एकदा घट्ट मिठीत घेतलं आणि दोघेही त्या सुखाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यासारखे वाटले. काही वेळ तसा शांततेत गेला. फक्त त्यांचे खोल श्वास ऐकू येत होते. पापांनी मम्मीच्या कपाळावर पुन्हा एकदा प्रेमाने चुंबन घेतलं आणि तिला चादरीमध्ये झाकलं. हे सर्व पाहून हळूच पाय न वाजवता माझ्या रूममध्ये निघून आले आणि बेडवर पडल्या पडल्या त्या दृश्याचा विचार करू लागले. त्या दिवसाची ती दुपार माझ्या मनावर कायमची कोरली गेली होती. रात्रीचे 10 वाजले होते. घराबाहेर पावसाची मंद रिपरिप सुरू झाली होती आणि वातावरणात एक वेगळा गारवा निर्माण झाला होता. मी माझ्या बेडवर पडून होते पण डोळ्यातून झोप पूर्णपणे उडाली होती. हॉलमध्ये पापांचा आणि मम्मीचा हळू आवाजात बोलण्याचा आवाज येत होता. मला राहावेना म्हणून मी पुन्हा एकदा हळूच उठली आणि दरवाजाच्या फटीतून पाहू लागली. मम्मी सोफ्यावर बसून पापाच्या खांद्यावर डोके ठेवून बोलत होती. पापा तिच्या हातांशी खेळत होते. पापा म्हणाले, सुप्रिया,
आज तू खरोखरच खूप थकली असेल ना. वटपौर्णिमेचा उपवास, एवढा स्वयंपाक आणि मग ते अर्धवट बोलून हसले. मम्मीने त्यांच्या दंडावर हलकी चपाटी मारली आणि म्हणाली, काहीही बोलता. नेहा जागी असेल तर काय विचार करेल. पापाने तिला अधिकच जवळ ओढले आणि तिच्या कानात काहीतरी कुजबुजले, ज्यावर मम्मी पुन्हा एकदा लाजून लाल झाली. ते दृश्य पाहून मला जाणवलं की लग्नाला इतकी वर्ष होऊनही त्यांच्यातील रोमॅन्टिकपणा आजही तसाच जिवंत आहे. काही वेळाने ते दोघे उठले आणि आपल्या बेडरूममध्ये गेले. मी पुन्हा माझ्या जागी जाऊन झोपले. पण यावेळी माझ्या मनात अपराधीपणाची भावना नव्हती, तर एक प्रकारचं कुतूहल होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मम्मी किचनमध्ये गुणगुणत चहा बनवत होती. तिच्या चेहऱ्यावरचा तो तजेला आणि समाधान पाहून मला कळलं होतं की कालचा तो अनुभव तिच्यासाठी किती सुखाचा होता. पापा आवरून कामावर जायला निघाले तेव्हा त्यांनी जाता जाता मम्मीच्या गालाला स्पर्श केला आणि माझ्याकडे बघून हसत म्हणाले, नेहा, अभ्यास नीट कर, कॉलेजला जायचंय आता तुला. मी फक्त हसून मान डोलावली. वडाच्या पौर्णिमेचा तो रोमांचक दिवस उलटून काहीच दिवस झाले होते आणि अचानक गावाहून फोन आला. माझी नानी खूप आजारी पडली होती. मम्मी फोनवर बोलताना रडायला लागली. पापाने तिला धीर दिला आणि ठरलं की मम्मी आणि पापा तातडीने गावी जावं लागेल. आई आणि पापा घाईघाईत गावी निघाले. जाताना पापांना माझी काळजी वाटत होती, म्हणून त्यांनी त्यांचे मित्र आमचे शेजारी प्रकाश काकांना विनंती केली की नेहा एकटी आहे, रात्री तिला भीती वाटेल तर तू रात्री आमच्या घरी झोपायला येत जा. प्रकाश काका दिसायला भारदस्त होते आणि त्यांचा स्वभावही खूप मनमळाळू होता. पहिल्या दिवशी रात्री 9च्या सुमारास प्रकाश काका आले. मी हॉलमध्ये सोफ्यावर बसून फोन बघत होते. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती, त्यामुळे वातावरण थोडं गारवा होता. काका आले आणि हसून म्हणाले, काय नेहा, भीती वाटते का एकटीला. मी स्मित हास्य करत नाही म्हणाले, पण मनातून कुठेतरी एक वेगळीच दागदुख होती. काकांनी विचारलं, जेवण झालं का तुझं. मी म्हटलं, हो काका, झालं. काका सोफ्यावर माझ्याजवळ बसले. त्यांच्या अंगावरून येणारा परफ्यूमचा मंद सुगंध मला जाणवत होता. आम्ही गप्पा मारू लागलो. गप्पाच्या ओघात काकांनी विचारलं, कॉलेज कसं चाललंय. बी फार्मसी अवघड वाटते का. मी त्यांना अभ्यासाबद्दल सांगू लागले, पण माझं लक्ष त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या बसण्याच्या पद्धतीकडे जास्त होतं. गप्पा मारता मारता काका हळूहळू माझ्या जवळ आले. अगं, आता तू मोठी झाली आहेस, तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी, असं म्हणत त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या हाताचा स्पर्श होताच माझ्या अंगावर शहारा आला. आई बाबांना पाहताना जे मला जाणवायचं तसंच काहीचं प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होतं. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि वीज कडाडली. मी दचकून काकांच्या जवळ गेले. त्यांनी मला सावरलं आणि मिठीत घेतलं. घाबरू नकोस, मी आहे ना इथे, ते हळू आवाजात माझ्या कानात म्हणाले. त्यांचा श्वास माझ्या मानेला स्पर्श करत होता. त्या क्षणी माझ्या शरीरात एक आगळीच उष्णता जाणवू लागली. काकांचा हात हळूहळू माझ्या केसात फिरू लागला. त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. नेहा, तू तुझ्या मम्मीसारखीच खूप सुंदर दिसतेस, ते कुजबुजले. हे ऐकून माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मला पापांच्या त्या शब्दांची आठवण झाली जे त्यांनी मम्मीला म्हटले होते. त्यांनी माझा चेहरा हातात धरला आणि माझ्या कपाळावर एक ओठ टेकवत मुका घेतला. तो स्पर्श इतका सुखद होता की मी माझे डोळे मिटून घेतले. हॉलमधला डिम लाईट आणि बाहेरचा पावसाचा आवाज, या सगळ्यात आम्ही दोघेही हरवून गेलो होतो. काकांनी हळूच माझा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या हालचालीतून मला त्यांच्या मनातील भावना कळू लागल्या. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि घरातील शांतता अधिकच गडद होत होती. प्रकाश काकांचा तो स्पर्श माझ्यासाठी अगदी नवीन होता. आई बाबांनी दुरूनच पाहणं खूप वेगळं आणि स्वतः तो अनुभव घेणं वेगळं, याची मला जाणीव क्षणाक्षणाला होत होती. काकांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि हळुवारपणे केसात अंगठा फिरवू लागले. त्यांच्या त्या स्पर्शाने माझ्या अंगावर शहारा आला. नेहा, तू खूपच शांत झालीस, भीती वाटते का. काकांनी अगदी जवळ येत विचारलं. त्यांचा चेहरा माझ्या इतक्या जवळ होता की त्यांच्या श्वासांची ऊब मला माझ्या गालावर जाणवत होती.
मी फक्त नाही काका एवढं म्हणू शकले, पण माझा आवाज कापला. त्यांनी हळूच माझा हात उचलला आणि त्यांच्या ओठाजवळ नेला. माझ्या हातांच्या बोटावर त्यांनी दिलेला तो मऊ स्पर्श मला एका वेगळ्या जगात घेऊन गेला. हॉस्टेलवर वाचलेल्या त्या कथा आणि पाहिलेले व्हिडिओ डोळ्यासमोर तरळू लागले. पापा मम्मीला जसं जवळ घ्यायचे अगदी तसंच काहीचं माझ्यासोबत घडत होतं. काकांनी मला दुसरा हात माझ्या कमरेवर ठेवला आणि हळूच आपल्याकडे ओढलं. मी त्यांच्या मजबूत छातीला टेकले. त्यांचा परफ्यूम आणि शरीराचा एक विशिष्ट गंध मला वेड लावत होता. खूप सुंदर आहेस तू, असं म्हणत त्यांनी माझ्या मानेवर आपला चेहरा टेकवला. त्यांच्या दाढीचा तो स्पर्श, थोडासा टोचणारा स्पर्श, मला खूप रोमांचक वाटू लागला. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की मला वाटलं की काकांनाही तो आवाज ऐकू येईल. मी नकळत त्यांचे खांदे घट्ट पकडले. काकांनी माझे केस बाजूला केले आणि माझ्या मानेवर हळूवार चुंबन घेतले. त्या एका स्पर्शाने माझ्या शरीरात विजेचा करंट धावल्यासारखं झालं. मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि स्वतःला त्यांच्या स्वाधीन केलं. काका आता थांबण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मला सोफ्यावरून हळूच उठवलं आणि माझ्या बेडरूमकडे नेलं. रूममध्ये गेल्यावर त्यांनी हलकासा लाईट लॅम्प लावला. त्या मंद प्रकाशात काकांचे डोळे अधिकच गडद दिसत होते. त्यांनी माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि माझ्या डोळ्यात पाहत विचारलं, तुला हे आवडतंय ना? मी लाजत मान खाली घातली आणि फक्त हो म्हणून मान हलवली. काकांनी मला बेडवर बसवलं आणि स्वतः माझ्यासमोर गुडघ्यावर बसले. त्यांनी माझ्या शर्टच्या टोकाला स्पर्श केला आणि हळूच वर सरकवू लागले. माझ्या त्याच्या हाताचा स्पर्श, तो स्पर्श, मी श्वास रोखून धरला. मम्मी आणि पापांना पाहताना जे जाणवायचं तो वेळेचा अनुभव आता माझ्या अगदी जवळ होता. काकांनी हळूच माझ्या ओठावर आपले ओठ टेकवले. ती पहिली पापी इतकी रोमांचक होती की मला काय करावे सुचेना. मी सुद्धा त्यांना प्रतिसाद देऊ लागले. त्यांच्या हातांच्या हालचाली आता अधिकच गडद होऊ लागल्या होत्या. त्यांनी माझ्या पाठीवर आपली नखे हळूच फिरवली, जसं मम्मी पापाच्या पाठीवर करायची. प्रकाश काकांचा तो स्पर्श आणि माझ्या मनातील ती ओढ आता एका अशा वळणावर आली होती जिथे फक्त भावनांचा आवेग होता. काकांचा तो स्पर्श माझ्या पाठीवर फिरत असताना माझ्या अंगावर वारंवार शहारे येत होते. त्यांनी हळुवारपणे माझं टी शर्ट सैल केला. त्या मंद प्रकाशात माझं शरीर पाहून काकांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्यांनी माझ्या खांद्यावर आपले ओठ टेकवले आणि हळूहळू खाली सरकत माझ्या मानेवर आणि पाठीवर प्रेमाचा वर्षाव करू लागले. मी बेडवर पूर्णपणे विसावली होती आणि काका माझ्यावर झुकले होते. त्यांनी माझे दोन्ही हात आपल्या हातात गुंफले आणि माझ्या डोळ्यात एकटक पाहिलं. तू खूपच नाजूक आहेस नेहा, असं म्हणत त्यांनी माझ्या ओठाचा पुन्हा एकदा स्पर्श केला. यावेळी तो स्पर्श अधिक प्रबळ आणि ओढ निर्माण करणारा होता. मी सुद्धा आता स्वतःला रोखू शकली नव्हती. मी त्यांचे केस आपल्या बोटात पकडले आणि त्यांना अधिक जवळ ओढले. त्यांनी हळूच माझ्या नाडी सोडली आणि ती बाजूला सारली. आता माझ्या आणि त्यांच्यात कोणताही अडथळा उरला नव्हता. काकांच्या हातांचा स्पर्श जेव्हा माझ्या भागांना झाला तेव्हा माझ्या तोंडातून एक मंद हुंकार बाहेर पडला. तो अनुभव इतका सुखद होता की मला जगाचा विसर पडला होता. जसं मम्मी पप्पांना पाहिलं होतं अगदी तसंच काही माझ्यासोबत घडत होतं. पण यावेळी तो अनुभव प्रत्यक्ष माझा होता. काका आता पूर्णपणे माझ्या लयीत मिसळले होते. त्यांच्या प्रत्येक हालचालीत एक प्रकारची माया आणि ओढ होती. त्यांनी मला आपल्या कवेत इतकं घट्ट घेतलं की मला त्यांच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. त्या रात्री त्या खोलीत फक्त आमच्या श्वासांचा आवाज आणि बाहेर पडणाऱ्या पावसाची रिपरिप होती. काकांनी मला त्या सुखाचा सर्व शिखराची जाणीव करून दिली ज्याची मला कल्पनाही केली नव्हती. काही वेळानंतर जेव्हा तो उत्कृष्ट क्षण शांत झाला तेव्हा काकांनी मला चादरीत नीट झाकलं आणि माझ्या कपाळावर एक मायेचं चुंबन घेतलं. तू ठीक आहेस ना? त्यांची काळजीने विचारलं. मी फक्त लाजत त्यांच्या कुशीत शिरले. त्या रात्री मला समजलं की ओढ ही केवळ सुखासाठी नसते तर दोन व्यक्तींना एकमेकांच्या किती जवळ आणू शकते. काकांच्या मिठीत मी पूर्णपणे विसावली होती.
खोलीत फक्त आमचा मंद श्वास आणि बाहेर पावसाचा आवाज होता. इतक्या घरच्या बाहेरच्या गेट जोरात आवाज आला. असा आवाज ऐकताच काका आणि मी दोघेही दचकून एकमेकापासून बाजूला झालो. नेहा, अगं नेहा, दार उघड. बाहेरून मम्मी पापा ओरडण्याचा आवाज आला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मम्मी आणि पापा इतक्या रात्री, तेही न सांगता. माझी तर बोलतीच बंद झाली. मी पटकन विस्कटलेला टी शर्ट नीट केला आणि शॉर्ट्स सावरली. काकांचेही हातपाय थरथरत होते. त्यांनी घाईघाई स्वतःला सावरला आणि बटणे लावली. पापा आलेत का? आता काय करायचं? मी रडवेल्या स्वरात कुजबुजले. काकांनी खुनेच मला शांत करायला सांगितलं. त्यांनी पटकन आपला चेहरा रुमालाने पुसला आणि चेहऱ्यावर एक स्वाभाविक भाव आणण्याचा प्रयत्न केला. मी धावत बाहेर हॉलमध्ये आले आणि लाईट लावला. पापा बाहेरून दरवाजा वाजवत होते. नेहा, अगं किती वेळ? आम्ही आहोत ग. मी थरथरत्या हाताने दरवाजा उघडला. मम्मी आणि पापा पूर्णपणे भिजलेले होते. मम्मीच्या हातात पिशव्या होत्या आणि पापाच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. मम्मी, तुम्ही? नानी कशी आहे? आणि इतक्या रात्री? मी प्रश्नाचा भडीमार केला जेणेकरून माझं दडपण त्यांना कळू नये. मम्मी म्हणाली, अगं नानीला दवाखान्यात नेलं. आता तिला बरं वाटतंय. पण मला तुझी काळजी लागली होती म्हणून पापांनी म्हटलं रात्रीच निघूया. पाऊस इतका होता की यायला उशीर झाला. तेवढ्यात बेडरूममधून प्रकाश काका बाहेर आले. पापा त्यांना पाहून थोडे आश्चर्यचकित झाले. पण मग त्यांना आठवलं की त्यांनीच काकांना बोलवलं होतं. काका हसून म्हणाले, अरे वा, तुम्ही आलात, बरं झालं. नेहाला थोडी भीती वाटत होती पावसाची, म्हणून मी तिला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं होतं. पापा काकांचा हात धरत म्हणाले, प्रकाश, खराच तुझे उपकार आहेत रे. या पावसात पोरीला एकटं सोडून गेलो होतो, पण तू होतास म्हणून आम्हाला काळजी नव्हती. काकांनी माझ्याकडे एक छोटा कटाक्ष टाकला ज्यामध्ये थोडी भीती आणि थोडी ती मागची आठवण होती. काही नाही रे, शेजारी आहोत आपण. बरं, आता तुम्ही आलाच आहात तर मी निघतो, असं म्हणून काका बाहेर पडले. मम्मीने माझ्याकडे पाहिलं. नेहा, तुझे डोळे इतके लाल का ग? रडत होतीस का भीतीमुळे? मी मान खाली घालून म्हटलं, नाही मम्मी, पण झोप आली होती म्हणून. पापांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि आम्ही तिघेही आत गेलो. पण माझ्या मनात मात्र एकच विचार चक्रावत होता. जर ते 5 मिनिटं आधी आले असते तर वटपौर्णिमेच्या त्या दुपारी सुरू झालेलं हे गुपित आता माझ्या आणि काकामध्ये कायमचं दडून राहणार होतं. मम्मी आणि पापा अचानक आल्यामुळे माझा थरकाप उडाला होता. प्रकाश काका गेल्यावर मम्मीने मला जवळ घेतलं. तिला वाटलं मी पावसामुळे आणि एकटेपणामुळे घाबरले आहे. पण माझ्या मनात त्या रात्रीच्या स्पर्शाची ऊब आणि आता निर्माण झालेली प्रचंड भीती याचं काहूर माजलं होतं. मम्मी म्हणाली, नेहा, जाग, हातपाय धुवून घे आणि झोप आता. आम्ही खूप थकलोय. मी निमूटपणे माझ्या रूममध्ये आले, पण झोप कुठे होती. बेडवर पडल्यावर मला काकांचा तो परफ्यूम आणि त्यांनी मारलेली मिठी सारखी आठवत होती. खिडकीबाहेर अजूनही पाऊस कोसळत होता, जसा माझ्या मनात विचारांचा पाऊस पडत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मला मम्मी पापांसमोर जायला भीती वाटत होती. पण मम्मी नेहमीप्रमाणे किचनमध्ये कामात होती. पापा पेपर वाचत बसले होते. इतक्यात बाहेरून आवाज आला, काय पाटील, पोचलात का रात्री सुखरूप? तो आवाज प्रकाश काकांचा होता. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी हळूच पडद्याआडून पाहिलं. काका पापांशी गप्पा मारत होते. जणू काही झालंच नाही. त्यांचा तो आत्मविश्वास पाहून मी चकित झाले. पापा म्हणाले, हो रे प्रकाश, रात्री खूप पाऊस होता, पण तू होतास म्हणून नेहाची काळजी नव्हती. काकांनी हसून माझ्याकडे पाहिलं. मी चहा घेऊन हॉलमध्ये आले होते. काय नेहा, आता तर भीती नाही ना वाटत? त्यांनी विचारलं. त्यांच्या त्या प्रश्नात एक वेगळाच अर्थ दडलेला होता, जो फक्त मला आणि त्यांनाच ठाऊक होता. मी फक्त नाही म्हणून मान हलवली आणि तिथून सटकले. दुपारी मम्मी झोपली असताना पापा कामावर गेले होते. मी हॉलमध्ये पुस्तक वाचत बसले होते, तेव्हा अचानक काका पुन्हा आले. नेहा, त्यांनी हळूच हाक मारली. मी दचकून त्यांच्याकडे पाहिले. काका, तुम्ही इथे? मम्मी झोपली आहे, मी घाबरत म्हणाले.
ते जवळ आले आणि माझ्या कानात कुजबुजले. घाबरू नकोस, काल जे झालं ते आपल्या दोघांमधलं गुपित आहे. कुणालाच काही कळणार नाही. पण तुला तो अनुभव कसा वाटला? त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या अंगावर पूर्ण शहारा आला. मला मम्मी पप्पाचा तो वट पौर्णिमेचा सीन आठवला आणि मग काल रात्रीची रात्र. मी काहीच बोलू शकले नाही, फक्त त्यांच्याकडे पाहत राहिले. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि हळूच दाबला. पुन्हा कधी संधी मिळेल तर, असं म्हणून ते हसत बाहेर निघून गेले. आता माझं फार्मसीचं पहिलं वर्ष सुरू होतं, पण माझं लक्ष अभ्यासापेक्षा त्या आठवणीकडे जास्त जात होतं. काही दिवस निघून गेले आणि त्या रात्री ती घटना माझ्या मनात कोपऱ्यात बंद झाली होती. पण प्रकाश काका जेव्हा जेव्हा समोर यायचे तेव्हा त्यांच्या नजरेतील ती चमक मला स्पर्शाची आठवण करून द्यायची. एके दिवशी पापा खूप आनंदात होते. त्यांनी प्रकाश काकांना खास चहा पाण्यासाठी घरी बोलावले होते. मी किचनमध्ये चहा करत होते आणि बाहेर हॉलमध्ये पापा आणि काकांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. अचानक पापा विषयाला हात घालत म्हणाले, प्रकाश, आता नेहा 20 वर्षाची झाली. फार्मसीचं पहिलं वर्ष संपत येईल. मला वाटतंय आजपासून तिच्यासाठी एखादं चांगलं स्थळ पाहायला सुरुवात केलेली बरी. तुझ्या ओळखी पाळखी खूप आहेत, तर एखादा सुशिक्षित आणि चांगल्या खानदानातला मुलगा असेल तर बघ. पापाचं हे बोलणं ऐकून माझ्या हातातला चहाचा कप थोडा थरथरला. मला वाटत नव्हतं की पापा इतक्या लवकर लग्नाच्या विषय काढतील. त्यावर प्रकाश काका थोडं शांत राहिले. त्यांनी माझ्यावर एक गोड कटाक्ष टाकला आणि मग पापांना म्हणाले, पाटील, जर तुमची हरकत नसेल तर माझ्या मनात एक विचार आहे. माझा मोठा मुलगा रोहन, तुला तर माहीतच आहे, तो आता विदेशात चांगल्या पगाराची नोकरी करतोय. त्याचं वागणं बोलणं सगळं उत्तम आहे. जर तुम्हाला आणि नेहाला काही अडचण नसेल तर आपण हे नातं आपल्या घरातच का करू नये? नेहा आपल्या डोळ्यासमोर राहील आणि मलाही तिच्यासारखी सून मिळाली तर खूप आनंद होईल. काकाचं हे वाक्य ऐकलं आणि जणू माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं डोकं सुन्न झालं आणि अंगाला हादरून घाम सुटला. ज्या माणसाने काही दिवसापूर्वी मला एका वेगळ्या नजरेने पाहिलं होतं, ज्याच्या स्पर्शाने माझ्या शरीरात चिरचिरी आली होती, आता तेच माझे होणारे सासरे म्हणून समोर उभे होते. मला काही सुचेनाचं झालं की हे जे काय घडतंय ते योग्य की अयोग्य. पापा तर खूप खुश झाले. ते म्हणाले, अरे प्रकाश, यापेक्षा चांगलं स्थळ दुसरं कोणतंच नाही. तू तर माझा जीवाभावाचा मित्र आहेस, पण माझ्या मनात विचाराचं काहूर माजलं होतं. जर माझं लग्न त्याच्या मुलाशी झालं तर आयुष्यभर मला प्रकाश काकांच्या त्याच नजरांचा सामना करावा लागणार होता. ज्या माणसासोबत तो वेळेचा अनुभव घेतला होता, त्यांना बाबा म्हणून हाक मारणं मला शक्य होईल का? तो रात्रीचा एकांत, तो स्पर्श आणि आता लग्नाचं नातं, यातील ती पुसट रेषा मला अस्वस्थ करत होती. मला अपराधी वाटत होतं की मी पापांना हे सगळं सांगू शकत नाही आणि काकांच्या या खेळीमुळे मी आता एका अशा जाळ्यात अडकले होते जिथून बाहेर पडणं कठीण होतं. काकांनी पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होतं. जणू त्यांना माहीत होतं की आता मी त्यांच्यापासून कधीच लांब राहू शकणार नाही. माझ्या मनात विचार आला की हा योगायोग आहे की काकांचं सगळं जाणून बुजून केलं. मी किचनमध्ये तशीच उभी राहिले. बाहेर पापा आणि काका भविष्यातील स्वप्ने रंगवत होती, पण माझ्यासाठी मात्र ते कधीही न संपणारं कोडं बनलं होतं. माझ्या मनात विचारांचं प्रचंड वादळ माजलं होतं, पण दुसरीकडे पापांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि प्रकाश काकांवरील त्यांचा आंधळा विश्वास मला दिसत होता. मी विचार केला की जर मी या लग्नाला नकार दिला तर पापांना त्याचं कारण सांगावे लागेल आणि ते सत्य सांगण्याची माझ्यात हिंमत नव्हती. शिवाय प्रकाश काकांचा मुलगा विदेशात असतो म्हणजे लग्नानंतर मी त्याच्यापासून लांब जाईन, हा विचार करून मी मनाशी एक धाडसी निर्णय घेतला. मी थरथरत्या पावलांनी हॉलमध्ये आले. माझ्या हातातला चहाचा ट्रे होता. पापांनी माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय नेहा, प्रकाश काकांनी जे सांगितलं ते तू ऐकलंस ना? तुझं काय मत आहे? मी एक खोल श्वास घेतला. प्रकाश काकाकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत आजही त्या रात्रीच्या गुपिताची झलक होती
आणि मग पापाकडे बघून मान खाली घालून हळू आवाजात म्हणाले, पापा, तुमची इच्छा तीच माझी इच्छा. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. माझं हे बोलणं ऐकताच पापांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी उत्साहाने प्रकाश काकांचा हात धरला आणि म्हणाले, बघ प्रकाश, पोरीने होकार दिला. आता साखरपुड्याच्या तयारीला लागायचं हरकत नाही. प्रकाश काकांनी माझ्याकडे पाहून एक स्मित हास्य केलं आणि म्हणाले, पाटील, नेहाला मी माझ्या स्वतःच्या मुलीसारखं किंबहुना त्याहून जास्त जपणार आहे. तू काळजी करू नकोस. त्या क्षणी मला जाणवलं की मी एका अशा प्रवासाला सुरुवात केली आहे जिथे माझा भूतकाळ आणि भविष्यकाळ एकाच छताखाली येणार आहे. पापांना वाटत होतं की मी त्याच्या मित्राचं घर मिळालं, पण मला फक्त आणि काकांना ठाऊक होतं की या नात्याचा पाया कोणत्या गुपितावर उभा आहे. मी लग्नाला होकार तर दिला होता, पण त्या रात्रीची आठवण आणि आताही होणाऱ्या सासऱ्यांची ती नजर मला आयुष्यभर एका वेगळ्या द्वंद्वात ठेवणार होती. तरीही पापांच्या सुखासाठी आणि स्वतःच्या भविष्यासाठी मी हे आव्हान स्वीकारलं होतं. साखरपुडा ठरला आणि घरामध्ये लग्नाची लगबग सुरू झाली. रोहन पुढच्या महिन्याभरात भारतात येणार होता, पण त्याआधी प्रकाश काकांचे आमच्या घरी येणे जाणे खूप वाढले होते. पापा कामावर गेले की काका कोणत्या ना कोणत्या बहाण्याने घरी यायचे. आता तर त्यांना अधिकृत परवानाच मिळाला होता, कारण ते आता माझे होणारे सासरे होते. एके दिवशी मम्मी बाजारात गेली होती आणि मी एकटीच हॉलमध्ये कपाटाची आवरावर करत होते. अचानक मागून कोणीतरी माझ्या कमरेवर हात ठेवला. मी दचकून मागे पाहिलं तर प्रकाश काका उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेच ओळखीचे थोडे मिश्किल आणि थोडा अधिकार गाजवणारं हसू होतं. काका, तुम्ही? पापा तर घरी नाही आहेत, मी थरथरत्या आवाजात म्हणाले. त्यांनी मला अधिकच जवळ ओढलं आणि माझ्या कानात कुजबुजले, आता कशाला घाबरतेस नेहा? आता तर तू माझ्याच घरात येणार आहेस. रोहन तर विदेशात असणार, पण इथे तुझी काळजी घ्यायला मी कायम असेन ना. त्यांच्या त्या बोलण्याने माझ्या अंगावर सळसळून काटा आला. त्यांनी माझ्या गालावरून हात फिरवला आणि माझ्या कपाळावर चुंबन घेतले, जसे त्यांनी त्या पावसाळ्यात रात्री केले होते. मला कळत नव्हतं की माझ्या सासऱ्यांनी आशीर्वाद आहे की त्या रात्रीच्या अधुरी इच्छा. काही दिवसांनी रोहन भारतात आला. तो स्वभावाने खूपच शांत आणि सुसंस्कृत होता. त्याला पाहिल्यावर मला थोडं वाईट वाटलं की मी त्याच्यापासून इतकं मोठं सत्य लपवत आहे. पण जेव्हा जेव्हा आम्ही चौघे एकत्र असायचो तेव्हा प्रकाश काका मुद्दाम रोहनसमोर माझं कौतुक करायचे, पण त्यांच्या नजरेचा रोख मात्र काही वेगळाच असायचा. लग्नाची तारीख जवळ आली तशी माझी धडधड वाढत होती. नेहा, तुझी ही कथा एखाद्या गुंतागुंतीच्या सिनेमासारखी वळण घेत आहे. एका बाजूला पापांचा आनंद आणि विश्वास आहे, तर दुसरीकडे तुझ्या आणि प्रकाश काकामधील हे गुपित. तू सांगितल्याप्रमाणे या कथेत आता एक अत्यंत अनपेक्षित आणि गंभीर वळण आले आहे. साखरपुडा झाला, लग्नाची तयारी जोरात सुरू झाली, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. लग्नाला आता 15 दिवस उरले होते. घरात पाहुण्यांची ये-जा सुरू झाली होती. नवीन कपड्यांची खरेदी आणि दागदागिन्यांची लगबग यात सर्वजण मग्न होते. रोहनही भारतात आला होता आणि तो माझ्याशी खूप प्रेमाने वागायचा, पण माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता घर करून बसली होती. मला गेल्या काही दिवसापासून सतत थकवा जाणवत होता आणि सकाळी उठल्यावर मळमळल्यासारखं व्हायचं. मला वाटलं लग्नाच्या गडबडीमुळे आणि धावपळीमुळे असा त्रास होत असावा. पण एक दिवस सकाळी मम्मी बनवलेल्या पोह्याचा वास नाकाला लागताच मला जोरात उलट्या सुरू झाल्या. मम्मीने काळजीत पडली. तिने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि विचारलं, नेहा, काय होतंय ग? तब्येत ठीक नाही का? मी कसाबसा नकार दिला, पण आईच्या नजरेतून काही सुटत नसतं. 2-3 दिवस झाले हाच प्रकार सुरू राहिला. एके दिवशी दुपारी घरात कोणीच नव्हतं, तेव्हा मी हिम्मत करून जवळच्या मेडिकलमधून टेस्ट किट घेऊन आले. बाथरूममध्ये जाऊन जेव्हा मी टेस्ट केली तेव्हा माझे पाय लटपटू लागले. त्यावर 2 गुलाबी रेषा होत्या. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. लग्नाची तारीख ठरली होती, साखरपुडा झाला होता आणि आता लग्नाआधीच मी गरोदर होते. माझं डोकं सुन्न झालं. माझ्या मनात पहिला विचार आला तो म्हणजे रोहनचा. आमचं लग्न तर अजून व्हायचं होतं आणि आमच्यात असं काहीच घडलं नव्हतं.
मग हे बाळ प्रकाश काकांचं होतं. त्या पावसाळ्याच्या रात्रीची ती एक चूक आता माझ्या आयुष्याचं वादळ बनून समोर उभी होती. मी आरशात स्वतःला पाहिलं. माझे डोळे रडून रडून लाल झाले होते. पापांना हे कळलं तर ते जिवंतपणी मरतील. ज्या प्रकाश काकावर त्यांनी आंधळा विश्वास ठेवला त्यांनीच त्यांच्या मुलीचं आयुष्य अशा वळणावर आणून ठेवलं होतं. इतक्यात बाहेरून बेल वाजली. मी डोळे पुसले आणि दरवाजा उघडला. समोर प्रकाश काका उभे होते. त्यांच्या हातात लग्नाच्या पत्रिकेचा नमुना होता. मला पाहताच त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं. काय झालं नेहा, रडतेस का? त्यांनी विचारलं. मी काहीच न बोलता त्यांना आत घेतलं आणि तो रिपोर्ट त्यांच्या हातात ठेवला. तो रिपोर्ट पाहताच काकांच्या चेहऱ्याचा रंग उडवला. काही क्षण शांतता पसरली. मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत आता भीती होती. हे कसं शक्य आहे? ते अडखळत म्हणाले. मी रागाने आणि रडत विचारले, काय करायचं काका? पापांना काय सांगणार? रोहनला काय सांगणार? हे बाळ तुमचं आहे. जगाला कळलं तर काय होईल? काकांनी माझा हात धरला आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. नेहा, शांत हो. कोणाला काही कळणार नाही. आपण हे लग्न लवकर उरकून घेऊ. रोहनला वाटेल की लग्नानंतर हे सगळं झालं. तू फक्त गप्प राहायचा आहे. त्याच्या या बोलण्याने मला त्यांची आणखीनच घृणा वाटू लागली. ज्या माणसाला मी बाबा मानणार होते तो स्वतः त्याच्या कृत्यावर पांघरून घालण्यासाठी मला खोटं बोलायला सांगत होता. माझं फार्मसीचं करिअर, माझं स्वप्न आणि पापांची आबरू सगळं काही एका क्षणात पणाला लागलं होतं. बाहेर लग्नाचे बँड बाजा वाजवण्याची तयारी होत होती. पण माझ्या आयुष्यात मात्र एक असं वादळ आलं होतं ज्याचा शेवट कुणालाच ठाऊक नव्हता. प्रकाश काकांचा तो भयानक आणि स्वार्थी सल्ला ऐकून माझं डोकं पूर्णपणे शून्य झालं होतं. ज्या माणसाने शेजारी म्हणून, वडिलांच्या मित्राच्या नात्याने आणि स्वतःच्या वासनेपोटी माझ्या विश्वासाचा घात केला होता, तो आज स्वतःचं पाप लपवण्यासाठी मला एका निष्पाप मुलाच्या आयुष्याची खेळायला सांगत होता. काका, तुम्ही हे काय बोलताय? मी थरथरत्या आणि रागाने भरलेल्या आवाजात कुजबुजले. रोहनची काय चूक आहे यात? त्याला अंधारात ठेवून मी हे लग्न कसं करू? आणि उद्या जर हे सत्य समोर आलं तर? प्रकाश काकांनी माझे दोन्ही खांदे घट्ट पकडले. त्यांच्या डोळ्यात भीती आणि एक क्रूरता स्पष्ट दिसत होती. नेहा, ऐक. तू जर तोंड उघडलंस तर फक्त माझं नाही, तुझ्या पप्पांचंही नाव मातीत मिळेल. ते हा एक धक्का सहन करू शकणार नाही. जीव देतील ते. तुला तुझ्या पप्पांचा जीव घ्यायचा आहे का? शांत राहा. जसं मी सांगतोय तसं कर. तेवढ्यात घराबाहेर गाडीचा हॉर्न वाजला. रोहन आणि मम्मी पप्पा खरेदीवरून परत आले होते. काकांनी पटकन तो रिपोर्ट माझ्या हातातून हिसकावून घेतला. तो आपल्या खिशात कोंबला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक खोटं हसू आणून हॉलमध्ये जाऊन बसले. मी धावत बाथरूममध्ये गेले, तोंड धुतलं आणि डोळ्यातील पाणी पुसलं. मम्मी आत आली. तिच्या हातात लग्नाचे महागडे कपडे होते. नेहा, बघ, रोहनने तुझ्यासाठी किती छान शालू पसंत केलाय, ती आनंदाने सांगत होती. मी रोहनकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दलचा अथांग आदर आणि प्रेम साफ दिसत होतं. तो मनापासून खुश होता. त्या क्षणी मला माझीच प्रचंड घृणा वाटू लागली. मी एकाच वेळी दोन मोठ्या पापांच्या ओझ्याखाली दबले होते. एक म्हणजे माझ्या शरीरात वाढणारं प्रकाश काकांचं पाप आणि दुसरं म्हणजे रोहनसारख्या चांगल्या मुलाशी केला जाणारा विश्वासघात. त्या रात्री घरात सगळे झोपल्यावर मला अजिबात झोप येत नव्हती. रात्रीचे साधारण 2 वाजले असतील. अचानक माझ्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. उद्या सकाळी 10 वाजता जुन्या फार्मसी कॉलेज मागील पडक्या इमारतीत भेटायला ये. एकटीच ये, नाहीतर तुझ्या गरोदरपणाचा रिपोर्ट मी आत्ताच तुझ्या पप्पांना व्हॉट्सअपवर पाठवेन. मेसेज वाचून अंगावर काटा आला. तो मेसेज नक्कीच प्रकाश काकांचा होता. त्यांनी माझ्या नकळत त्या रिपोर्टचा फोटो काढून घेतला होता. मला काहीच सुचेना. पापांचा मान सन्मान वाचवण्यासाठी मला तिथे जाणे भाग होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघाले. ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. ती पडकी इमारत पूर्णपणे ओसाड आणि शांत होती. तिथे प्रकाश काका आधीच माझी वाट पाहत उभे होते.
काका, तुम्ही मला इथं का बोलवलंय? काय करायचं आहे तुम्हाला? मी घाबरत विचारलं. काका हळूहळू माझ्या जवळ आले. त्यांनी चेहऱ्यावरचे भाव आता बदलले होते. ते म्हणाले, नेहा, हे बाळ नकोय, पण लग्नही मोडता कामा नये. बी फार्मसीची विद्यार्थी आहेस ना तू? तुला तर औषधं चांगलीच माहीत असेल. मी ही गोळी आणली आहे, ही घे आणि आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर खाऊन टाक. त्यांनी खिशातून एका काळ्या रंगाची गोळी काढली आणि माझ्यासमोर धरली. मी मागे सरकले. नाही, मी ती गोळी खाणार नाही. हे औषध सुरक्षित आहे की नाही मला माहीत नाही. माझ्या जीवाला धोका निर्माण झाला तर? तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही नेवा. माझे काका ओरडले आणि त्यांनी माझा हात घट्ट धरला. जर तू ही गोळी खाल्ली नाही तर हे लग्न तुटणार. तुझा बाप रस्त्यावर येईल आणि तुझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करेन. ते जबरदस्तीने ती गोळी माझ्या तोंडात खोपण्याचा प्रयत्न करू लागले. मी पूर्ण ताकदीने त्यांना ढकलून दिलं. काकांचा पाय दगडावर घसरला आणि जोरात खाली पडले. त्या गडबडीत त्यांच्या खिशातून एक डायरी आणि कागदपत्रे बाहेर पडली. मी जीव वाचवण्यासाठी तिथून धावत सुटले, पण पळताना माझी नजर खाली पडलेल्या डायरीवर गेली. मी पटकन ती डायरी उचलली आणि तिथून पळ काढला. मी एका सुरक्षित ठिकाणी जाऊन ती जुनी डायरी उघडली. ती प्रकाश काकांची वैयक्तिक डायरी होती आणि त्यात लिहिलं होतं, जे वाचून माझे डोळे पांढरे झाले. डायरीच्या पानापानावर प्रकाश काकांचा अमानुष चेहरा उघडा पडला होता. पहिले सत्य, प्रकाश काकांनी माझ्या पापांची मैत्री उगीच केली नव्हती. माझ्या पापांच्या नावावर असलेली जुनी वडिलोपार्जित जमीन प्रकाश काकांना हडप करायची होती, ज्यांची किंमत आज कोट्यावधी रुपयामध्ये होती. दुसरे सत्य, त्या पावसाळ्या रात्री ते आमच्या घरी सहज आले नव्हते. त्यांनीच गावाहून नानी आजारी असल्याचा खोटा फोन करायला लावला होता, जेणेकरून मम्मी पप्पा तातडीने गावी जातील आणि त्यांना माझ्यासोबत एकांतात राहण्याची संधी मिळेल. तिसरे आणि धक्कादायक सत्य, रोहन हा प्रकाश काकांचा सक्का मुलगा नव्हताच. तो त्यांच्या दिवंगत भावाचा मुलगा होता, ज्याला त्यांनी लहानाचं मोठं केलं होतं. रोहनच्या नावावर असलेली परदेशातील संपत्ती आणि माझ्या पापांची जमीन, हे दोन्ही हडप करण्यासाठी प्रकाश काकांनी हा सगळा कट रचला होता. हे वाचून माझ्या अंगावरील रक्त गोठल्यासारखं झालं. तो माणूस फक्त माणूस नव्हता, तर एक अतोनात धूर्त आणि खतरनाक गुन्हेगार होता. मी ज्या प्रसंगाला माझी चूक समजत होते, तो प्रत्यक्षात प्रकाश काकांनी रचलेला एक खूप मोठा सापळा होता. आता माझ्याकडे रडत बसायला वेळ नव्हता. लग्नाला फक्त 2 दिवस उरले होते. मी एक मोठा निर्णय घेतला. मी सरळ रोहनला फोन केला आणि त्याला एका कॅफेमध्ये भेटायला बोलवलं. रोहन समोर आला. मी अजिबात न घाबरता, डोळ्यात पाणी न आणता, त्या पावसाळ्या रात्रीपासून ते आजपर्यंत घडलेले प्रत्येक प्रसंग, गरोदरपणाचा रिपोर्ट आणि प्रकाश काकांची ती डायरी त्याच्यासमोर ठेवली. रोहन सुरुवातीला स्तब्ध झाला. त्याचे हात थरथरत होते. त्याने ती डायरी वाचली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नेहा, माझे काका इतके नीच असू शकतात? मला लहानपणापासूनच त्यांनी फक्त एका मोहऱ्यासारखं वापरलं. रोहनचा स्वतःच्या काकावरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. रोहन, आता मला तुझी साथ हवी आहे, माझ्या पापांचा मान वाचवण्यासाठी आणि या नराधमाला धडा शिकवण्यासाठी, मी ठामपणे म्हणाले. लग्नाचा दिवस उजळला. मांडव सजला होता. प्रकाश काका चेहऱ्यावर विजयी हास्य घेऊन हॉलमध्ये वावरत होता. त्यांना वाटत होतं की नेहा आता पूर्णपणे मुठीत आहे. सप्तपदीचे फेरे सुरू होणार इतक्यातच रोहन मंडपात उभा राहिला आणि त्याने लग्न थांबवलं. थांबा! रोहनचा आवाजात संपूर्ण मंडपात घुमला. सगळे पाहुणे, माझे मम्मी पप्पा आणि प्रकाश काका चकित झाले. माझे पापा धावत आले. काय झालं रोहन बाळा, काही अडचण आहे का? रोहनने प्रकाश काकाकडे पाहिलं आणि पोलिसांना आत येण्याचा इशारा केला. हॉलच्या दरवाज्यातून पोलीस निरीक्षक आत आले. प्रकाश काकांचा चेहरा आता अचानक पांढरा पडला होता. रोहनने ती डायरी आणि प्रकाश काकांनी मला दिलेली ती धोकादायक गोळी पोलिसांच्या हातात दिली. सोबतच त्या पडक्या इमारतीतील काकाचे मला धमकी देतानाचे व्हॉट्सअप चॅट्स आणि कॉल रेकॉर्डिंग, जे मी हुशारीने रेकॉर्ड केले होते, पोलिसांसमोर ठेवले. पाटील काका, रोहन माझ्या पापांचा हात धरून म्हणाला,
ज्या माणसाला तुम्ही तुमचा जीवाभावाचा मित्र मानत होतात त्याने तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय. या माणसाने तुम्हाला गावी पाठवून नेहासोबत अत्याचार केला, तिला ब्लॅकमेल केलं आणि तिच्या जमिनीसाठी हे सगळं नाटक रचलं. हॉलमध्ये एकच खळबळ उडाली. माझ्या पापांना प्रचंड धक्का बसला. ते खाली कोसळणार इतक्यात मी आणि मम्मीने त्यांना सावरलं. मी रडत रडत पापाच्या पाया पडले आणि त्यांची क्षमा मागितली. पापांनी प्रकाश काकाकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अंगार फुलला होता. पापा उठले. त्यांनी प्रकाश काकांना थेट कांचलीत लगावली. तुला मित्र मानला रे मी, आणि तू माझ्याच लेकीच्या पाठीत सुरख बोकसलास. पोलीस काकांनी प्रकाश काकांच्या हातात बेड्या ठोकल्या. काका गयावया करू लागले, पण पोलिसांनी त्यांना ओढीत गाडीत बसवलं. त्या घटनेनंतर काही दिवस घरात खूप शांतता होती आणि नैराश्य होतं. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने माझी वैद्यकीय तपासणी करून घेतली. सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्यामुळे माझ्या आरोग्याला कोणताही धोका उरला नव्हता. पण सर्वात मोठा प्रश्न होता रोहनचा. एके दिवशी रोहन पुन्हा आमच्या घरी आला. तो माझ्या पापांसमोर हात जोडून उभा राहिला. काका, ज्या घरात मी लहानचा मोठा झालो तिथे इतकं मोठं पाप शिजत होतं हे मला ठाऊक नव्हतं. नेहासोबत जे काही घडलं त्यात तिचा काहीही चूक नव्हती. ती एका षडयंत्राची बळी ठरली होती. जर तुमची आणि नेहाची परवानगी असेल तर मी नेहासोबत लग्न करायला आजही तयार आहे. मी तिला सर्व सुख आणि आदर देईन जी तुम्ही पात्र आहे. रोहनचे हे शब्द ऐकून माझ्या मम्मी पापांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी रोहनकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात कोणत्याही प्रकारची दया नव्हती, तर एक सच्चा जीवनसाथी असण्याचा अभिमान आणि प्रेम होतं. आम्ही दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीने कोणत्याही थाटामाटाविना लग्न केलं. आज मी फार्मसीचं शिक्षण पूर्ण करत आहे आणि रोहनसोबत एक नवीन सुरक्षित आणि आनंदी आयुष्य सुरुवात केली आहे. अंधविश्वास घातक ठरतो. शेजारी किंवा कोणतीही जवळचा मित्र असला तरी डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नये. ब्लॅकमेलिंगचा बळी पडू नका. जेव्हा आपण भीतीपोटी गुपित लपवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा गुन्हेगाराचे धाडस आणखीन वाढते. वेळेवर सत्य सांगणे नेहमीच फायदेशीर ठरते. सत्य आणि धैर्याचा विजय. परिस्थिती कितीही कठीण असली तरी धैर्याने आणि हुशारीने सामोरे गेल्यास संकटातून मार्ग निघतोच. मित्रांनो, ही कथा आणि त्यातील वळण तुम्हाला कसे वाटले? कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा. धन्यवाद.